महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळं मराठ्यावरती आणण्यात आलं. त्यांनी कळालंय मला कशा पोराला पण हात घाललाय मध्ये ना. सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन आंदोलन सांगल्यावर. मी पण ओरिजिनल मराठीत अवलंबित आहे. करणार दीड करावी हा मारा आंदोलन संपुष्टात वेगळं मराठा आरक्षण राज्य आले एवढे मोठे त्यांनी सोबत शिकतो. मला 2 चित्त लय वेळ बोलला तर तुम्ही काही विषय काढे मला बोलावला. तुम्ही लांबून आहे काय प्रयत्न करत. आपण रस्ता बंद केला असता तर म्हणजे असं मराठ्यांनी आम्हाला वारी टाकलं ओडिशा. आता त्याने रस्ता बंद केला आणि तेवढं राज्य महामार्ग आहे. तेवढं कुणाच्या बापाचा रस्ता नाही, राज्य महामार्ग आहे. आज 16-17 गावचे येणं बंद द्यायचे. शाळा जाता येत नाही लेकरायला, कोणाला भाजीपाला जाता येत नाही, कोणाला तुपत आपल्या जाता येत नाही. अनेक अडचणी निर्माण केल्या त्यांनी. याच मराठ्याने जर केल्या असते आता म्हणल्या की मराठी जातीवादी वाली टाकलं असे काय नाचले असते उघडं बांधून. पण आज रोजानं थांबले पोरायला पसंत माहिती सगळ्याला माहिती. आपण उत्तर द्या म्हणून नंतर जर मी दिला म्हणलं ना चटणीला परत नाही असेल मराठी थोडू काढते. पण आपल्याला ते नाही करायचं, लांबून या. आणि दुसरं सांगतो, एक माहिती मिळालेली त्यांना त्यांच्या डोंगर काठ्या आणून घ्यायचा हल्ला झालाय म्हणून आणि मग फोकस द्यायचा असं कळालंय आपल्या पोलिसाच्या काठ्या. पोलिसाच्या काठ्या त्यांना हाणून घ्यायच्या आणि राज्याला सांगायचंय आमच्याला हल्ला केला, त्याला डोंगर लाल करून घ्यायचे पोलिसाच्या काठ्या. निमित्त करायचं काहीतरी झोपल्याने रात्रंदिवस. त्याच्यामुळं काय करा, जे सगळं मुलीवर स्वतः होतं पूर्ण होऊ द्यायचं. दंगे घराच्या ठेला तुम्ही काय येडेच रे महाराष्ट्रातले मराठी, तुम्ही किती शान आहे, सगळं राज्य देत चालिता गाव कळत नाही का आपल्याला. त्यांना दंगल घालायची फोकस नाही असायची. आपल्याला लांबून जाऊ ना, जाऊ त्यानंतर द्या कोणाकोणा नांदेला जाऊ आपण. आणि पूर्वी लोक डबड वाजून सांगायचे नाही यायला डबड वाजून जाऊ. फक्त शांत आता सरपंचाच्या घराकडून येते आणि पाठवण्यात येते काय थोडा त्रास होईल ना. पण मी त्यांनी सुरुवात केली, शेवट मराठ्यात करणार. तुम्ही फक्त शांत राज्यभर